नागपूरच्या धंतोली परिसरातून नागरिकांच्या सुरक्षेला धोक्याची घंटा वाजवणारे चित्र समोर आले आहे। वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या महावितरणाच्या विद्युत खांबांवरील तारांना झाडाच्या फांदींनी वेढा घातला आहे। पावसाळ्यात वादळी वारे सुटले तर या फांद्यांमुळे विद्युत तारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरण प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे। हा धोका आजचा नाही, पण धोका टाळण्यासाठी उपाययोजना कधी होणार? एकीकडे पावसाळा सुरू आहे, तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलण्याची शक्यता कायम आहे। अशा परिस्थितीत झाडांच्या फांद्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासोबतच विद्युत यंत्रणेचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। विशेष म्हणजे हा परिसर वर्दळीचा असल्याने या ठिकाणी नागरिकांची आणि वाहनांची सतत ये-जा सुरू असते। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्याआधीच धोकादायक फांद्यांची छाटणी आणि विद्युत तारांची पाहणी करणे गरजेचे आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरण आणि संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील होऊ लागली आहे। कारण विजेचा धोका दिसत असताना प्रशासनाने तो दुर्लक्षित करून चालणार नाही। दुर्घटना होण्याची वाट पाहू नका, धोका दिसतोय तर उपाय आजच करा, अशी मागणी आता नागरिकांकडून होती आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकवाहिनी मीडिया। धन्यवाद।